स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण नाश्त्यासाठी गरमागरम आणि चविष्ट रुचकर असे उपीट बनवणार आहोत। आज आपण नाश्त्यासाठी उपीट बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे 1 फुलपात्र भरून, कांदा, कोथिंबीर, लिंबू लागेल, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल थोडीशी हळद आणि मीठ, जिरे, मोहरी आणि ही उडदाची डाळ आहे 1 चमचाभर स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेली आहे आणि हिंग लागेल आणि फोडणीसाठी तेल लागेल आपल्याला। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण त्यामध्ये हा रवा घालून घेऊया आणि रवा आपला छान असा आपण भाजून घ्यायचा आहे। भाजताना तुम्ही थोडंसं तूप देखील वापरू शकता। मी पण थोडंसं तूप घालणार आहे। आपण आता हे 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे ते घालून घेऊया। तुम्हाला तूप नसेल टाकायचं तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता। इथे आपण थोडंसं तेल किंवा तूप वापरून रवा छान असा मीडियम गॅसवर भाजून घेऊया। हे पहा, आपला रवा तांबूस असा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता आपण एका ताटामध्ये तो काढून घेऊयात। आता आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आपण मोहरी, थोडेसे जिरे, हे फुटाण्याची डाळ आहे ती घेतलेली आहे किंवा तुम्ही मग शेंगादाणे देखील वापरू शकता। हिरवी मिरची हे घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता। छान असं परतून घेऊयात आपण आणि आता आपण हा कांदा घालून घ्यायचा आहे। थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। हे आपण छान असे परतून घेऊया। 1-2 मिनिट कांदा तांबूस रंगावर येईपर्यंत आपण छान असं परतून घेऊया। ही उडीद डाळ होती 1 चमचाभर, ती स्वच्छ धुवून घेतलेली होती, ती घालून घेऊयात आपण आणि छान हे पहा, आपला कांदा छान असा परतत आलेला आहे। आपण त्यामध्ये थोडीशी अगदी कोथिंबीर घालून घेऊया। तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही हळद घालू शकता। आता मी त्यामध्ये हा रवा घालून घेणार आहे। मी हळद घालणार नाही, मी दाखवली होती पण मी घालणार नाही हळद, सफेदच उपीट करणार आहे। मी इकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण ते गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन शिजण्यास मदत होते। आता हे छान असं मी परतून घेते जरा 1 मिनिट। आता आपण हे परतून झालेले आहे, यामध्ये हे गरम पाणी करून घेतलेले आहे ते घालायचे आहे, म्हणजे शिजण्यास वेळ लागत नाही, लवकर आपले उपीट तयार होते। हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी घाला तुम्ही। हे या पद्धतीने म्हणजे रवा आपला छान असा शिजून मऊसूत आपले उपीट बनून तयार होते। गॅस बारीकच ठेवायचा आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालायचं विसरले होते मी, चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। हॉटेलमध्ये वगैरे हे अशाच प्रकारचे उपीट बनवले जाते। आता आपण हे 1-2 मिनिट छान असे वाफ येऊ देऊयात आणि यावरती एक झाकण ठेवूयात आपण। आता हे 1-2 मिनिट होऊ देऊयात। आता आपले हे उपीट छान असे बनून तयार झालेले आहेत। हे पहा, मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हे पहा, आता आपले मस्त असे चविष्ट
उपीट बनवून नाश्त्यासाठी तयार झालेले आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.